भगवान श्रीकृष्ण 64 कलांचे स्वामी आहेत, ज्याची साधना उपासना केल्यास जीवनाशी संबंधित सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख आणि सौभाग्य मिळते। ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचवली, त्याचप्रमाणे आपल्या भक्तांनाही सर्व संकटापासून वाचवण्यासाठी एका आवाजात येतात। भगवान श्रीकृष्णाची आध्यात्मिक साधना करणारा भक्त जीवनातील सर्व सुख उपभोगतो आणि शेवटी वैकुंठ लोकात पोचतो। मंडळी, तुम्ही कोणत्याही मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेताना आपण नेहमी 2 गोष्टी एकत्र पाहिल्या असतील, डोक्यावर मोराचे पंख आणि हातात बासरी। मुरली, मोराचे पंख आणि भगवान श्रीकृष्णाशी संबंधित इतर गोष्टींचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। मंडळी, भगवान श्रीकृष्णाबरोबर नेहमी दिसणाऱ्या मुरलीबद्दल बोलणे हे आपल्याला सर्व प्रकारचे धडे देते। मुरली किंवा बासरीकडून आपल्याला मिळणारे शिकवण म्हणजे गोड बोलणे। कोणत्याही बासरीमध्ये गाठ नसते, जी आपल्याला शिकवेल की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ ठेवू नका, इतरांबद्दल बदलाची भावना बाळगू नका। तसेच बासरीचे वैशिष्ट्य म्हणजे ती वाजवल्याशिवाय वाजत नाही, म्हणजे सांगेपर्यंत बोलू नका। जेव्हा जेव्हा बासरी वाजवली जाते तेव्हा ती मधुर असते, म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा गोड बोला। भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात तुम्हाला नेहमी मोराची पिसे पाहायला मिळतील। भगवान कृष्णाला गाय आणि मोर खूप आवडायचे, याच कारणामुळे तो नेहमी त्याच्या मुकुटात मोराची पिसे लावत असे। जरी ज्योतिषी मानतात की त्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष होता, ज्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी त्याने नेहमी मोराचे पंख घातले होते। दुसरीकडे जर आपण आध्यात्मिक कारणे पाहिली तर मोर हा ब्रह्मचर्य असलेला प्राणी मानला जातो। भगवान श्रीकृष्ण प्रेमातील ब्रह्मचर्याच्या महान भावनेचे प्रतीक म्हणून मोराचे पंखही वापरत असत। सांसारिक आणि आध्यात्मिक जीवन कसे जगायचे याचे खडीसाखर हे एक साधे उदाहरण आहे। खडीसाखर आपल्याला लोकांच्या जीवनात गोडवा तसेच लोकांमध्ये मिसळायला शिकवते। खडीसाखरेचा महत्त्वाचा गुण असा आहे की जेव्हा ते लोण्यामध्ये मिसळले जाते तेव्हा त्याची गोडी लोण्याच्या प्रत्येक कणात विरघळते। खडीसाखरयुक्त लोणी जीवन आणि वागण्यात प्रेम स्वीकारण्याचा संदेश देते। तसं पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची प्रत्येक घरात पूजा केली जाते। कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ही विशेष मानली जाते, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला। यामुळेच जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रत वैकल्ये, उपवास, पूजा अर्चना करतात। तसेच श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करतात। याशिवाय अनेक भाविकांकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपायही या दिवशी केले जातात। तुम्हाला काही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर हे जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय तुम्ही अवश्य करा। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता एक काकडीसह श्रीकृष्णाचे बालरूपाचा जन्म करा। काकडीला देवकी मातेच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते। श्रीकृष्णाच्या जन्मानंतर शंखात दूध ओतून त्यांचा अभिषेक करावा, यामुळे देव अत्यंत प्रसन्न होतात। तसेच तुम्ही दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल यातून तयार केलेल्या पंचामृतानेही अभिषेक करू शकता। अभिषेक केल्यानंतर कान्हाला सुंदर कपडे घाला, मुकुट घाला आणि त्याला सुसज्ज केलेल्या झुल्यामध्ये बसवा। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळाला भेट देऊन फळे आणि धान्य दान करा। कान्हासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा। पूजेच्या वेळी देवाला ते अर्पण करा। जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला लोणी आणि साखरेचे नैवेद्य अर्पण करावे। तसेच कान्हाच्या पूजेत तुळशीचा वापर नक्कीच करा। आपल्या बोटाने 1 ते 5 वर्षाच्या कोणत्याही मुलाला लोणी आणि साखर खाऊ घाला। याद्वारे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कन्हैयाला खाऊ घालत आहात। या दिवशी गायवस्त्राची मूर्ती घरी आणा आणि पूजास्थळी ठेवून त्यांची पूजा करा। जर घराच्या आसपास कुठे गाय असेल तर गायीची सेवा करा। तिला चारा खायला द्या किंवा भाकरी बनवून खायला घाला आणि तिचा आशीर्वाद घ्या। श्रीकृष्ण एक ग्वाला होता, म्हणून गायीची पूजा करणाऱ्यांवर तो खूप प्रसन्न होतो। देवाला पिवळे चंदन लावा, पिवळे कपडे घाला आणि हरसिंगार, पारिजात किंवा शेफालीची फुले देवाला नक्कीच अर्पण करा। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याची पूजा करून उपवास सोडला जातो। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी
बाळ गोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकाराचे पदार्थ अर्पण केले जातात। ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल, खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल, तर जन्माष्टमीला कान्हाचा केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करा। हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा। असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते। यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली तर तीही संपते। जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाचे प्रमुख कारण बनत असेल, तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करा। ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे शत्रूची भीती कमी होते। भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असेही म्हणतात। अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळविण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फळे, पिवळी फुले किंवा पिवळी मिठाई आणि लाडू गोपाळांना अर्पण करावी। लवकर विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ओम क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप करा। असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य स्थळ येणं लवकर सुरू होतात। भगवान विष्णूंना तुळशीवर खूप प्रेम आहे। भगवान विष्णूंचा अवतार असल्याने भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करण्याची परंपरा आहे। जन्माष्टमीच्या दिवशी भोगामध्ये लोणी, साखर, धणे, पंजिरी किंवा तुळस घालून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा। यामुळे आर्थिक स्थिती सुधारते। जन्माष्टमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालावी। या उपायाचे पालन केल्याने जीवनात सुख समृद्धी वाढते। काही कारणास्तव लग्नाला उशीर होत असेल किंवा लग्न पुन्हा पुन्हा तुटत असेल, तर अशा मुलींनी जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी तुळशीचे रोप लावून त्याची नित्य पूजा करावी। त्यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते। जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी समोर बसवून भगवान श्रीकृष्णाच्या 4 नामांचा जप करा। गोपाळ, देवकीनंदन, गोविंद आणि दामोदर या नावांना भगवान श्रीकृष्णाचे मूळ मंत्र म्हटले गेले आहे।